इंडियाच्या अनेक जागा निवडून आल्या, आता विरोधी पक्ष नेता कोण असणार? आणि असं आहे की आमचं फादरांचं सेशन हे 26 का 27 पासून सुरू होतं आहे. तर त्यावेळेला आम्ही बसू, आम्ही काही चर्चा केलेली नाही. म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये जास्त जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे पद द्यावं असे यापूर्वी आमची चर्चा झाली होती. आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवेल की कुणाला करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरवेल त्याला आम्हाला सगळ्यांची संमती त्यांना घ्यावी लागेल. पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं की ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे पद, त्यामुळे हा काँग्रेसचा विचार आहे. लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा एक विषय आहे. अध्यक्ष ऑब्व्हियसली रुलिंग पार्टी म्हणून उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला यावं असे लिखित संकेत आहे, पण ते होईल का? मागचा एक फायदा नव्हता. मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फायदा नव्हता. पण चर्चा होईल, पण त्यातनं काही निघेल असं मला वाटत नाही. फार आशा आहेत का? कारण एवढं जनतेने जागे आणले तरी जनतेने जागा झाला, पण मोदी हे मोदी आहेत. मोदींच्याकडनं त्याला कितपत संमती मिळेल याची शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक झाली, त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागला आहे. म्हणून आता राज्यातील गणित जे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी खोटी आश्वासनं दिली जात होती, याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतो. आम्हाला असं दिसतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या विश्वासाला तडा बसला आहे. मोदी साहेब सतत सांगत होते की मोदींची गॅरंटी, त्या गॅरंटीवर असा लोकांचा विश्वास नाही हे या निवडणुकीमध्ये दिसलं. सर, दुसरं असं, राज्यात ओबीसी आंदोलन जोर धरतंय. म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणूया की आणखीन काही अनरेस्ट आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये. याचा सोल्युशन एकच आहे, केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल, काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल. या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.